अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी काल राज ठाकरेंना सुपारी बहाद्दर म्हटलं आणि आज त्यांची गाडी फुटली। अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मिटकरींच्या गाडीवर हल्ला केला। पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट। दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित दादांबद्दल सुपारी बहाद्दरांनी बोलू नये। राज ठाकरेंना सुपारी बहाद्दर म्हटल्यानंतर अकोल्यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी मिटकरींच्या गाडीवर हल्ला केला। अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मिटकरींची गाडी फोडली। मनसेच्या कार्यकर्त्यांनी गाडीवर हल्ला केला त्यावेळी मिटकरी गाडीत नव्हते तर विश्रामगृहाच्या आत होते। मात्र हा हल्ला झाल्यानंतर मनसेच्या गुंडांकडून चाकू आणि ऍसिड हल्ल्याचा प्रयत्न होता असा आरोप मिटकरींनी केला। ते सर्वच्या सर्व गुंडे गुलमोहर ज्या ठिकाणी तो कक्ष आहे त्या कक्षातून खुर्च्या तोडफाड करत दरवाजाला लाथा मारत पुढे आले। सातत्याने अर्धा तास माझ्या आई बहिणीवर शिवीगाळ, अश्लील शिवीगाळ, तू बाहेर निघाला की तुला जीवानं मारून टाकू आणि अत्यंत हिंस्त्र शस्त्र त्यांनी लपवलेली होती। आम्हाला असं कळतंय रॅप्टर, चाकू, ऍसिड हल्ल्याचा सुद्धा त्यांचा सगळा विचार होता। त्यानंतर त्यांनी वेपन आणले होते, गुप्त्या आणल्या होत्या आणि त्या त्यांनी पायात मोज्यामध्ये आत ठेवल्याचं आता कळतंय। जसं माजलगावला प्रकाशदादा साळुंकेच्या घरावर ऍसिड बॉम्ब हल्ला झाला तसं माझं घर पेटवून देण्याचा सायंकाळी प्रयत्न होता। आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी जर गाडी फोडली असेल तर आम्हाला त्याचा अभिमान आहे। राजसाहेबांबरोबर उलट-सुलट तुम्ही काय वाटेल ते तुमची लायकी नसताना बोलाल तर त्याचा प्रसाद महाराष्ट्र सैनिक देणारच तुम्हाला। त्यांचं म्हणणं आहे की मी अशा धमक्यांना घाबरणार नाही, अशा तोडफोडीला मी घाबरणार नाही, मी माझी देखील लढाई सुरू राहील असं त्यांचं म्हणणं आहे। मग करू दे ना, आमची पण लढाई सुरू राहील। त्यांनी त्यांची लढाई लढावी, आम्ही आमची लढाई लढू। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मिटकरींनी सुपारी बहाद्दर म्हटल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मिटकरींना अकोल्याच्या विश्रामगृहामध्ये गाठलं। पण ज्या ठिकाणी मिटकरी होते तिथे आक्रमक मनसेचे कार्यकर्ते पाहून पोलिसांनी दार लावलं आणि कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला। आज त्यांच्या पक्षाचा माझ्या माहितीप्रमाणे विभागीय आढावा घ्यायला कोणीतरी त्यांचा वरचा पदाधिकारी आला होता। त्यांनी त्या वरच्या नेत्याला बरं वाटावं म्हणून दार तोडलं। दार तोडून हल्ला करण्यासाठी अगदी सशस्त्र गुंडांची टोळी जशी येते तसं एकट्याला पाहून हल्ला करण्याचा प्रयत्न केला। पण माझे सर्व सहकारी या ठिकाणी बसलेले असल्यामुळं त्यांचा हल्ला इथून निष्फळ गेला आणि मग रागात त्यांनी येऊन एक कुंडी घेतली आणि माझ्या गाडीचे काच फोडताना एका महिलेला पुढे केलं। नाहीतर मनसेवाले आले होते पण त्यांना त्यांच्या व्याजासहित आम्ही त्याचं चुक्त करून देत होतो। आता मिटकरींनी राज ठाकरेंना सुपारी बहाद्दर का म्हटलं आणि प्रकरण तोडफोडीपर्यंत का आलं तर राज ठाकरेंनी पुण्याच्या पुरावरून अजित पवारांबद्दल वक्तव्य केलं होतं। अजित पवार पुण्यामध्ये नसतानाही धरण वाहून गेलं अशी खोचक टीका राज ठाकरे यांनी केली होती। आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत, एक तर पुण्याचेच आहेत, बरोबर ना? म्हणजे ते नसताना पण धरण वाहलंय, एवढं पाणी पडलं। आता मला असं वाटतं की त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला नको का? दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित दादांबद्दल सुपारी बहाद्दरांनी बोलू नये। कारण हे सुपारी बहाद्दर टोलनाक्याचं आंदोलन असेल, भोंग्याचं आंदोलन असेल, आणखी कुठलं आंदोलन असेल ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही। विश्वासार्हता या व्यक्तीची संपलेली आहे आणि राजकारणात महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे। धरणाचा उल्लेख करून अजित पवारांना राज ठाकरे यांनी डिवचलं। त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मिटकरींनी प्रत्युत्तर देत राज ठाकरेंना थेट सुपारी बहाद्दर म्हटलं। ज्या वेळेला लोकसभेला मोदींसाठी पाठिंबा दिला होता तेव्हा दिला होता,
आता जर तुम्ही चुकीच्या गोष्टी करताय तर त्याच्यावर बोलणार नाही का? आता हेच अमोल मिटकरी आम्हाला शिकवत आहेत. याच्या आधी भाजपबद्दल किती बोलत होते, त्याच भाजपच्या मांडीवर जाऊन बसले ना. मग त्यावेळेला आठवतंय तुम्हाला शपथविधीच्या वेळेला चेहरा दाखवलेला अमोल मिटकरींनी, आठवतंय ना? 70,000 कोटीचा घोटाळा करून नुसतं पान सुपारी नव्हे तर या महाराष्ट्राला चुना लावला तो अजितदादा पवारांनी. तरी वर तोंड करून खासलेट चोर सुपारीबाज आम्हाला म्हणतो. नुसतं स्वतःच्या टी शर्टवर पेन लावणारा पावसाळी बेडूक लायकीत राहायचं. ज्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला त्यांना अटक करण्याची मागणी आता मिटकरींनी केली. पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी ठिय्या देखील मांडला. अजित पवारांनी मिटकरींना फोन करून विचारपूस केली. तर राज ठाकरे यांच्यावरच कारवाई करा अशी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी केली. अमोल मिटकरी हे विधिमंडळाचे सदस्य आहेत. त्यांच्या गाडीवर मनसैनिकांनी केलेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो आणि माझी अशी मागणी आहे की यामध्ये या हल्ल्याला प्रोत्साहन देणारे त्यांच्या पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. माननीय गृहमंत्र्यांनी त्यांना पोलिसांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले पाहिजे. फक्त त्या कार्यकर्त्यावर कारवाई करून चालणार नाही, तर राज ठाकरेंवर कारवाई केली पाहिजे. आमदारावर आज हल्ला होतो, उद्या हे मनसैनिक हे उद्या गृहमंत्र्यावर हल्ला करतील, मुख्यमंत्र्यावर हल्ला करतील. राज ठाकरेंबद्दल सुपारीसारखे शब्द वापरल्यामुळे हल्ला केल्याचं मनसेचं म्हणणं आहे. तर फडणवीसांच्याच गृह खात्यानं राज ठाकरे आणि हल्लेखोर कार्यकर्त्यांच्या विरोधात कारवाईसाठी मिटकरी आता आक्रमक आहे. अकोल्याहून गणेश सोनावणेसह स्वप्नील उमप, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.